स्वर त्याच्यावरती म्हणजे ती एक माझी स्पेसिफिक स्केल का थांबला त्याच्यावरती माझा स्वर नाही जाऊ. ओके ओके व्हेरी नाईस. आता दुसरी स्केल आता 4 स्वर खाली सांगितलं काय झालं खाली त्या खाली खाली म्हणजे काय की त्याचा स्वर फिक्स आहे पण मी सांगितला तो सुद्धा मॅचिंग नाही. मग आता तो ठामपणे कसा सांगेल ते आपण आता मी स्केल दिली सी शार्प. त्याचं इंग्लिशमध्ये नाव सी शार्प आहे, मराठीत आपण त्याला काळी एक म्हणू शकतो. काळी एक जनरल सरजुगाची गाणी आहे ती सर्वसाधारणपणे काळी एक या स्वराशी असतात. याला इंग्लिशमध्ये सी शार्प. आता तो म्हणे सारी रब मन सप्तकार पंचमपर्यंत आणि वरती मध्यम एक सिंगल कन्फर्म आता चालेल आता मी सांगितलं असं आपल्या सगळ्यांच्या बाबतीत होतं. म्हणून आपल्याला स्वतःचा स्वर आहे पण तो परत येतो. पण ह्या 7 स्वरांमध्ये आपल्याला गायन करता येईल का? फक्त 7. या 7 स्वरातून 5 स्वर अजून निर्माण झालेले आहेत ज्यांना आमच्या सांगलीतील भाषेत विकृत स्वर असे म्हणतात. इथं विकृत स्वराचा जो अर्थ आहे तो वेगळा. त्याच्यामध्ये 4 स्वर कोमल आणि 1 स्वर तीव्र. लक्षात घ्या.
पहिले 7 स्वर शुद्ध सा रे ग म प ध नि, 4 स्वर कोमल रे ग ध नि आणि एक स्वर तीव्र म चा मा, असे 7 साधनच्या 11 आणि 12 स्वरांच्या स्वर समूहाला सप्तक असे म्हणतात। हा मुद्दा लक्षात घ्या। असे मुख्य 3 सप्तक आहेत, मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि ताल सप्तक। आता एक गोष्ट लक्षात घ्या की 12 स्वरांच्या स्वर समूहाला सप्तक असे म्हणतात। आपण या सप्तकातून 12 स्वरातून राग गाण्याचा प्रयत्न करतो। मी शॉर्टकट मध्ये घेतलं, शास्त्रीय संगीत हे रागधारीवर आधारित आहे। मग हे राग कशातून निर्माण झाले? ते थाटातून। लक्षात घ्या, आपल्याकडं भातखंडे म्हणून एक फार पूर्वी विद्वान होते संगीतात, त्यांनी 10 ताटांचं एक नियमासाठी एक आवर्तन बनवलं, एक नियमावली बनवली की या 10 ताटातून रागाची निर्मिती होते। पण मी थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जातो इतिहासात। आपल्याकडं पुराणात 36 थाटातून रागाची निर्मिती झाली आहे। लक्षात घ्या, साऊथमध्ये जर विचार केला तर त्यांच्याकडे 72 थाट आहेत। 72 थाटातून त्यांनी रागाची निर्मिती केली आहे। मग आपण थोडंसं बॅकग्राऊंड जाऊ की सप्तक म्हणजे काय? तुम्ही सप्तकांना थाट म्हणायचे किंवा थाटांना सप्तक म्हणायचे, तर ते कसे? लक्षात घ्या, 16 शुद्ध सप्तके, 12 छायालग सप्तके आणि 4 संकीर्ण सप्तके। त्यातला तो शेवटचा संकीर्ण शेवटचा सप्तक आहे, त्याचं नाव आहे परमेश्वर। जो शेवटचा सप्तक आहे आणि ते परमेश्वरी स्वर म्हणजे का, ज्याच्याविषयी आपण बोलायचं की 12 स्वरांचा उपयोग केलेला असा एकमेव राग आहे। रागाचं मंत्र शुद्धता असेल ते एक कुठला तरी कोमली किंवा एक कुठला तरी तीव्र, पण सगळे एकदम राग होते, दोन्ही मध्यम, दोन्ही निशा, दोन्ही गंधा, असं ॲटिट्यूड नाही लावलं, ते ऑल्टरनेट लावलं। पण संकीर्णामध्ये 12 स्वर ॲटिट्यूड जी शक्ती फक्त आणि फक्त श्री महाराजांच्या कृपेतच आहे। कारण ज्यांनी तो जो काळ होता त्यांनी लिहिलं, पण त्यांना ते दाखवता नाही आलं, पुढं सांगता नाही आलं की ह्याचा उपयोग कसा करायचा, हे फक्त श्री महाराजांनी सांगितलं। आणि हे आपण अनुभवतोय की जे 7 चक्र आहेत त्या चक्रांवरचे जे व्हायब्रेशन स्वरांचे हे आपल्याला जाणवतं, सहजून समजू शकतो। आणि हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं की कोमल, तीव्र आणि शुद्ध स्वर, पण मूळ शुद्ध, त्याच्यानंतर कोमल आणि तीव्र। आपल्याला माहिती आहे आपल्या 3 आहेत, बरोबर? इडा, पिंगला आणि सुषुम्ना। आपण म्हणतो कसं बघा, आपण सुषुम्ना नॉर्मली पहिलं म्हणतो, इडा, पिंगला, सुषुम्ना, सेंटर सुषुम्ना मध्ये तो शुद्ध स्वरांचा, इडा नाडी कोमल स्वरांचा जो पिंगला आणि एकच स्वर तीव्र हा राईट साइडला पिंगला नाडी। बघा 3 नाड्यांचं स्वरांचं विभाजन कसं झालेलं आहे। पण परत मी एक गोष्ट ठामपणे सांगतो, आमच्या रागाला एक नियम आहे की ही स्वर रचना काढल्यानंतर नवरसाचे भाव निर्माण होतात। लक्षात घ्या, जसा मारवा हा राग सॅड राग आहे, म्हणजे दुखी राग लेफ्ट साइडला जातो, तोडी राग हा लेफ्ट साइडला जातो, भैरवी राग हा सुद्धा लेफ्ट साइडला जातो। लक्षात घ्या, सहजयोगात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही सादरीकरण कसं करता, नंबर 1, आणि त्यापेक्षा महत्त्वाचं जर तुम्ही श्री माताजींना प्रार्थना केली की डावे स्वर उजवीकडे येतात, उजवे स्वर डावीकडे जातात आणि ऑटोमॅटिक मध्यामध्ये येतात, ही जादू फक्त सहजयोगात प्रतिकार साथ होणं, हा महत्त्वाचा जे फक्त सहजयोगी समजू शकतात। परत लक्षात घ्या, शास्त्राला नियम आहे
की ही स्वर किंवा ही रागाची रचना ह्याच वेळेस सादर करायची असते. सहजोगात वेळेचं वर्णन नाही, तसं सहजोगात गाण्याचंही वर्णन नाही. कुठला काही आपण केव्हाही सादर करू शकतो. पण एखादा स्वर तुम्ही जर कोमल गायला त्या रागात नसताना तर तो जर शिवाजींच्या कृपेत तुम्ही त्यांना समर्पणाने गायला तर त्याची ताकद बॅलन्स होईल. सिंपलमध्ये कसा फरक असतो आपण एकदा ट्राय करूया. हे जर मी आमच्या शास्त्रीय संगीताचं गायलं तर लोक काय गायला आम्हाला उदासी वाटते. तर गाण्यात जर तुम्ही गमक वापरता, त्याला गमक म्हणतो, त्याला मीठ आले होतो, त्याला मीठ म्हणतो, त्याला गमक म्हणतो. तर हे ज्या पद्धतीने गायलं आणि हे जर आपल्या पद्धतीने गायलं तर आपल्याला चैतन्य जाणार. ह्या पद्धतीने जर आपण पूर्ण समर्पणाने जर रागाची आळवणी केली तर आपल्याला बॅलन्स मध्ये स्वररचना सादर करता येते. दुसरी गोष्ट, तुमच्या गाण्यामध्ये भक्तिभाव आहे. कुठलंही गाणं तुम्ही म्हणता, भजन म्हणताय, पण ते गायचं म्हणून गाऊ नका, एन्जॉय करायचं म्हणून गाऊ नका. कुठलंही गाणं म्हणणं किंवा वाजवणं ही गोष्ट वेगळी असते की आपण माताजीच्या समोर गात आहे. सहजोग्यांना स्वतःला कोणाला दाखवण्यासाठी गाऊ नका. आईची स्तुती करा, फक्त तुम्ही आणि शिवाला, बाकी कोणी. तुम्ही खूप वेळा बघितला असाल शास्त्रीय संगीत वाजवणारा एखादा आर्टिस्ट म्हणजे खूप जण पूर्वीच्या पुष्कळ सर्वांना माहिती असतं की अभिनेत्री शेवटी नाव किंवा कुठलाही कलाकार तुम्ही बघा, खूप वेळा ऑब्झर्व करा, ही मंडळी ज्यावेळेस गाणं गाते किंवा वाजवते त्यावेळेस त्यांचे डोळे बंद असतात. म्हणजे काय, ती जी अवस्था आहे ती सहजावस्था आहे, ती संगीत अवस्था आहे. ह्या अवस्थेत जर तुम्हाला गायचं असेल तर सेवा करायची असेल तर इथूनच गावा, इथून नाही. कंठातून संगीत गायचं नाही. दोनच गोष्टी, एक तर इथून नाही तर नाभीपासून.
इथून गायलं तर ते पोचतं परमेश्वराचं, ते आदिशक्तीपर्यंत पोचतं. इथून गायलं तर ते तेवढ्या पुरतं राहतं, ते सिद्ध पोचत नाही. गाणं तुमचं हित पोचलं पाहिजे. मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते मी सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट हृदयापासून गाणं. जसं मी नेहमी गाणं सांगितलं स्वार्थपण ते गाणं घेतलं की आज तुम्हाला सगळ्यांना म्हणायचं आहे हे निर्माण, हे गाणं तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्हाला जसं येईल तसं म्हणायचं आहे, मोठ्याने म्हणा, एकदम छान म्हणा. त्या आमची बरोबर स्केल दिली आहे, या स्केलमध्ये तुम्हाला सगळ्यांना म्हणायचं. मी बेसिक टायमिंग देतो, लक्षात घ्या. राग स्वरांवर जे अवलंबून आहे, ताल आणि स्वर सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हे निर्माणाचा जो ताल आहे तो ताल आहे दादरा. 1 2 3 1 2 3 धा धी ना धा धी ना धा धी ना धा धी ना. हा दादरा या तालामध्ये ते गाणं. आता टेम्पो जो तुम्हाला मी सांगणार आहे या टेम्पोमध्ये तुम्हाला म्हणायचं 1 2